हॅलो नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्याच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आजचा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आज आम्ही श्रीदाला देणार आहे सुवर्णप्राशन। ॲक्च्युली खूप म्हणजे 6 महिने झाल्यानंतर कधी तुम्ही देऊ शकता। तर ॲक्च्युली आता श्रीदा झाली 10 महिन्याची, आता म्हणजे 9 महिने कंप्लीट झाले, 10वा महिना चालू आहे। तर 10व्या महिन्यात म्हटलं आता तिला आपण सुवर्णप्राशन देऊया आणि आज आहे गुरुपुष्यामृत। ॲक्च्युली आजच्या दिवशी मोस्टली देतात सुवर्णप्राशन। मी ॲक्च्युली त्याबद्दल तेवढी माहिती नाही आहे, पण ह्यांचे जे कलिग्स आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे कलिग्स आहेत त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊन वगैरे त्यांच्याकडेच जाणार आहोत। तर ते सुद्धा मी दाखवीन की ते काय काय करतात, कशा प्रकारे असतं ते। आणि आता ॲक्च्युली थोडंसं आहे ना, थोडे आता नवरात्री वगैरे पण जवळ आली आहे, तर त्यामुळे थोडंसं घराचं पण क्लिनिंग वगैरे चालू आहे। आणि थोडं आम्ही रोजचं तर क्लिनिंग करतोच, पण त्या व्यतिरिक्त थोडं डीप क्लिनिंग जे म्हणतो ना ते त्या प्रकारे आता आम्ही चालू केलेलं आहे। तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन। आत्ता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि ॲक्च्युली 1 वाजेपर्यंत 1च्या आधीच जायचं, त्यामुळे आम्हाला लवकरच आवरायचं आहे। श्रीदा झोपली अजून, आता तिला उठवते, तिला खाऊ घालते आणि त्यानंतर मग माझं पण आवरते। आणि ॲक्च्युली आज सगळा स्वयंपाक मम्मींनी केला आहे। मी आपलं सगळं असं वरचंच म्हणजे यावत्याव असं तसं केलं आहे। आता ॲक्च्युली काय सासूबाई असतात त्यामुळे मला खूप म्हणजे खूपच काम हलकं झाल्यासारखं किंवा म्हणजे कसला ताण नसल्यासारखं वाटतं। तर त्या पण आहेत। तर आम्ही आता जाणार आहोत सगळेजण, तर पुढचं काय ते तुमच्यासोबत शेअर करते असंच कनेक्ट। श्रीदू चलो, तर आम्ही आता निघालोय आणि आता श्रीदाच्या इथे घातले आहेत 2 पोनी आणि किती क्यूट दिसते श्रीदा, किती गोड दिसते। कुठे जायचं? कुठे फिरायला जायचं म्हणजे श्रीदाचा एकदम आनंद डबल असतो ना श्रीदू। इकडे बघू दे कुठे बसली आणि तू मधी बसली। अरे वा, अरे वा, छान कोणी घेतला ड्रेस तुला? आतूनी घेतलाय ना? छान आहे ना? छान घेतलाय ड्रेस आतूनी। आतूला म्हणा छान आहे, छान। तू कशी करते छान। चलो आता आम्ही चाललोय। ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं 11:30 पर्यंतच, पण आता वाजले आहेत ॲक्च्युली 12:15 12:30 वाजायला आलेले आहेत। तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सासूबाईंची मला भरपूर मदत होते सगळ्याच गोष्टीमध्ये। आणि मेन म्हणजे कसं असतं, मी जर का काम करत असेल तर मम्मी घेऊन बसतात तिला, हेच माझ्यासाठी खूप मोठं काम असतं। आणि बघितलं तुम्ही इथे गाडीमध्ये पण ती त्यांना अगदी चिकटूनच बसली होती आणि त्यांच्यासोबत भरपूर छान अशी खेळते सुद्धा ती। त्यानंतर आम्ही तिकडे जाऊन पोचलो जिकडे आम्हाला पिलूला द्यायचं होतं सुवर्णप्राशन। आणि त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर अगदी छान असा सुवर्णप्राशनचा चार्ट लावला होता, त्यामध्ये त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। आता सुवर्णप्राशन हे बनतं सुवर्ण भस्म, मध आणि तूप या गोष्टींपासून। आणि आता ते श्रीदाला सुवर्णप्राशन देत आम्हाला त्या गोष्टींचे फायदे तोटे सांगत होते। तोटे अगदी काही म्हणता येणार नाही, पण फायदे असे आहेत की आकलनशक्ती वाढते, त्यानंतर स्मरणशक्ती वाढते, बौद्धिक क्षमता मुलांची वाढते, त्यानंतर भूक वाढीसाठी मदत होते, मुलांना जे दात येताना त्रास होतात ते काही होत नाही, मुलांची एकाग्रता वाढते म्हणजे एखादी गोष्ट त्यांना लवकर कळण्यात मदत होते। त्यानंतर जे वेगवेगळे आजार असतात जे लहान मुलांना वातावरणाप्रमाणे होत असतात ते काही आजार होत नाहीत मुलांमध्ये। थोडक्यात बोलायचं झालं तर इम्युनिटी बूस्टर आहे हे। अगदी 1 महिन्यापासून ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही कधीही देऊ शकता, पण ॲक्च्युली हे द्यायचं 1 महिन्यातला 1 दिवस असतो जो की गुरुपुष्यामृत, तेव्हाच देतात। ही मुलगी एक क्षण सुद्धा शांत बसत नाहीये। काय ग श्रीदा, काय झालं तुला? काय झालं? आम्ही इथे थांबलोय ॲक्च्युली, हे गेले तर हॉट अँड चिप्स मध्ये चिप्स आणायला। तर तिला त्यांच्याकडे जायचं नाही तर बाहेर जायचं नाही तर काहीतरी आगाऊपणा करायचंय। काय करायचंय श्रीदा तुला? काय करायचं? ओ अजिबात शांत बसत नाही, माझा अवतार पण तिने अक्षरशः हे करून टाकलाय। मला पप्पीच काय घेते, माझे केसच काय ओढते।
हे बघा आता गंमत दाखवते. श्रीदा खायचं बरोबर आम्हाला कळतं. हा तुला नाही खाता येणार बाळा, ते तुला नाही खाता येणार. तू अजून छोटी आहे, तुला काय खायचं ते. घरी आल्यावर थोडंसं जेवलो आणि त्यानंतर लगेच क्लिनिंगसाठी सुरुवात केली. आता इथे प्रत्येक वेळेला मी जेव्हा गॅस ओटा किंवा गॅस धुवत असते ना, तर मी अशा प्रकारे वाट्या ठेवते जेणेकरून आहे ना पाणी त्या आपल्या गॅसमध्ये जात नाही. चलो व्हिडिओ स्टार्ट करते आता. आम्ही ॲक्च्युली आलो दुपारी 2 वाजता. त्यानंतर आलो, थोडंसं जेवलो आणि त्यानंतर थोडंसं जरा आराम केला आणि आत्ता वाजले आहे 5:30. ॲक्च्युली मी थोडंसं काम आटपून घेतलं आहे. म्हटलं क्लिनिंग करायचे, थोडं फास्ट व्हायला पाहिजे म्हणून. तर आम्ही काल ॲक्च्युली जी आपली मांडणी असते स्टीलची ती पूर्णपणे धुवून, त्यातली भांडी पूर्णपणे धुवून लावली होती. आणि आता थोडंसं किचन क्लिनिंग, ओटा वगैरे, ओटाच्या वरती ज्या फरशा वगैरे असतात तर त्या क्लीन वगैरे केला. तर त्यासुद्धा तुम्हाला दाखवते. पहिले तुम्हाला मांडणी दाखवते. तर अशा प्रकारे मांडणी लावलेली आहे. अजून आमचं खूप बरंचसं काम चालू आहे, बरंचसं काम बाकी आहे. इथे खालती मोस्टली जे नॉनस्टिक वेअर्स आहेत ते ठेवले. इथे कढई ठेवल्यात, इथे आपले चाळण खिसणी वगैरे असेल, इथे मिक्सर ठेवला आहे आणि इथे मी ॲक्च्युली कुकरसाठीच एक असा कंपार्टमेंट वेगळंच ठेवलेला आहे, कारण का प्रत्येक वेळेला तेच हे करून घ्यायला लागतं म्हणून. त्यानंतर इथे जे आपली जर्मलची जी टोप असतात ती, त्यानंतर स्टीलची ती, त्यानंतर इथे चमचे वगैरे आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, मोठे छोटे, इथे मोठे प्लेट्स आहेत. इथे थोडंसं क्रॉकरीसारखं टाईप ठेवलं आहे, म्हणजे क्रॉकरी नाही म्हणता येणार पण ग्लास आहेत, ग्लासवेअर्स आहेत सगळे. आणि इथे आपले कप्स आणि इथे आतमध्ये असे बाउल्स, इथे तांबे आहेत. आणि वरती जे डब्बे जे की जास्त करून लागत नाहीत, म्हणजे रिकामीच असतात, म्हणजे काय कोणाला काही डब्बा वगैरे द्यायचा असेल तेव्हाच लागतात, तर मग ते सुद्धा ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते आमचं. तर अशा प्रकारे थोड्या वरच्या ज्या फरशा आहेत ना त्या थोड्याशा तेलानी वगैरे थोड्या डार्क झाल्या होत्या, थोडंसं त्यावरती तेल जमा झाल्यासारखं झालं होतं, ते सगळ्या घासून काढल्यात. त्यानंतर हे जे रॅक आहे ते सुद्धा घासून काढले आणि हे पूर्ण क्लीन केलं आता असं. तर बघू, बरीचशी कामं बाकी आहेत. त्यानंतर देवाची काही जी भांडी होती ती आम्ही मस्तपैकी चमकवून घेतली. आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग इथेच एंड करते. बाय.